केंद्र हे 11:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आज पहाटेपासून नागपूरच्या सर्व भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष कोलमडून पडले आहे. लक्ष्मीनगर इथल्या 8 रस्ता चौक तसंच गांधीबाग इथं पडलेले वृक्ष हटवण्याचं काम महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. तसंच मनीषनगर अंडरपास इथं सुद्धा भरलेलं पाणी काढण्यात आलंय. गोरेवाडा आणि अंबाझरी तलावातील पाणी ओव्हरफ्लोच्या पातळीला सध्या आलं नाही असं देखील महानगरपालिकेद्वारे स्पष्ट करण्यात आलंय. गरोबा मैदान, बालाजीनगर या परिसरात नागरिकांच्या घरात घुसलेलं पाणी देखील अग्निशमन दलाद्वारे पंपाद्वारे काढण्यात येत आहे. सध्या पावसानं किंचित उसंत घेतली आहे. नागपुरात पहाटेपासून जोरदार पाऊस बरसत असून सखल भागात पाणी शिरलं. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं शहर आणि ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयांना तसंच नागपूर विद्यापीठानं सर्व विभागांना आणि प्रशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागनाल्या शेजारी राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपिन ईटनकर यांनी नागपूर जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्यानं 18 ते 21 जुलै दरम्यान वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या ऑरेंज अलर्टच्या अनुषंगानं सतर्क राहायला सांगितलंय. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला 7030972200 वर संपर्क केला जाऊ शकतो. आगामी काही तासात विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागपूरमध्ये बहुतांश ठिकाणी, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती आणि विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, वाशिम या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडू शकतो. नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरच्या वतीनं 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 1 लाखांपेक्षा जास्त न्यायालयीन प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधित पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सचिन पाटील यांनी केलंय. श्रीलंकेत सुरू असलेल्या महिला आशिया चषक 2024च्या पहिल्या सामन्यात भारतीय संघानं काल पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघानं फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही चमकदार कामगिरी केली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.